हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्हालाही माझ्यासारखं घरातल्या माणसांना हेल्दी खायला घालायचं असतं का? तर मग ही रेसिपी नक्की पहा. मी आज बीटाचे कटलेट बनवणार आहेत. बीट बोललं तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेच नाकं मुरडतात. ही बीटाच्या कटलेटची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. सगळे आवडीने बीट खातील. सगळ्यात पहिले एक मोठा बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची. मग ते खिसणीच्या साहाय्याने खिसून त्याचा रस एका ग्लासामध्ये वेगळा काढायचा. मग 2 मोठे उकडलेले बटाटे तेही खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर कापून टाकायची. गरम मसाला, घरातला घरगुती लाल मसाला, चाट मसाला, मीठ असं सगळं घालून धना जिरा पावडर असेल तीही घालायची. सगळं मिश्रण तयार करायचं. मग त्याला बाइंडिंग यावी याच्यासाठी मी थोडंसं ब्रेड क्रम्स घालून छान पीठ एकजीव करून घेते. मग पीठ छान एकजीव करून झालं की हाताच्या साहाय्याने त्याला शेप द्यायचा. नॉर्मल गोल किंवा चौकोनी दिला तरी चालेल, किंवा माझ्यासारखा हार्ट शेपसारखंही तुम्ही कटलेट बनवू शकता. अगदी सोपे असतात हाताने. बघा मी कसे हार्ट शेपचे कटलेट बनवलेले आहेत. मग आता ह्याला आउटर लेअर असं क्रिस्पी व्हायला हवं. ह्याच्यासाठी आपण एक कॉर्नफ्लॉवरची स्लरीसुद्धा करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि जे बिटाचा रस काढला होता आपण हाताच्या साहाय्याने दाबून आणि थोडंसं मीठ घालून ह्याची छान स्लरी करून घेणार आहोत. मग त्या स्लरीमध्ये एक एक कटलेट बुडवून मग ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्यायचं आणि सगळ्या बाजूनी छान कोटिंग करून घ्यायची. कोट करून झाले का हे कटलेट आपण 20 ते 25 मिनटं फ्रीझरमध्ये थोडेसे फ्रीज व्हायला ठेवणार आहोत. त्याच्यामुळे ते त्याचा शेप चांगला होल्ड करतात आणि जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा त्याचा आउटर लेअर एकदम छान क्रिस्पी होतो. आता मीडियम फ्लेमवर, म्हणजे आधी तेल गरम करायचं आणि मग गॅसची फ्लेम मीडियम करायची. हे आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर डीप फ्राय नको असेल तर तुम्ही ह्याला शॅलो फ्राय किंवा एअर फ्रायसुद्धा करू शकता. मग आपण झाऱ्यावर काढून त्याच्यातलं एक्सेस तेल निथळून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत. अशा प्रकारे हे बीटरूटचे कटलेट बनवून तयार आहेत. बीटरूट आपल्या शरीरासाठी किती हेल्दी असतं आणि खायला किती कंटाळ येतो. अशा प्रकारचे कटलेट तुम्ही बनवून घरातल्यांना घातलेत खायला तर ते खूप आवडीने खातील. त्याच्यामुळे ही बीटरूटच्या कटलेटची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. थँक्यू, बाय बाय. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.